आणि मग त्या आजी खूप फोर्स करत होत्या, घे घे घे. ते काही घ्यायला तयार नाही आणि नाही आजी मी नाही घेत नाही घेत त्यांचं सुरू होतं त्या ऑटोवाल्या दादांचं. पण त्या आजी काही ऐकायला तयार नव्हत्या. शेवटी त्या ऑटोवाल्या दादांनी आंबे घेतले आणि त्यांच्या हँडलच्या तिथे जी जागा असते तिथे ते ठेवणार ते आंबे. तेवढ्यात त्या आजींनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला, त्यांच्या गालावरनं हात फिरवायला लागल्या आणि जे म्हातारे आजी आजोबा आपला लाड करतात तसं त्या पण त्या ऑटोवाल्या दादांचा लाडच करत होत्या. आणि तेवढ्यामध्ये त्यांनी त्या आजींनी त्यांच्या असं गालावरनं हात फिरवली आणि ते असं करून ती अशी पप्पी घेतात ना म्हातारे आजी आजोबा आपले, तसं त्यांनी केलं. आणि हे सगळं बघून माझ्या चेहऱ्यावर खूप छान स्माईल आली. मला खूप आनंद झाला ॲक्च्युली ते सगळं बघून. आणि ते दादा तरी नाही नाही म्हणतच होते की नाही घरी आजी कोणीच नाही आहे, मी कोणाला खाऊ घालणार आहे. तर मग त्या आजी म्हणत होत्या की नाही घेऊन जा मुलांना, बायकोला खाऊ घाल. मग ते दादा परत म्हणत होते की नाही माझ्या घरी कोणीच नाही आहे, बायको नाही आहे, मुलं नाही आहे. मग त्या आजी म्हणत होत्या नाही आईला खाऊ घाल पण घेऊन जा, तू खा घेऊन जा. तर मग त्यांनी म्हणजे घेऊन घेतलेच होते ते. तर मग हे सगळं बघून मला एक गोष्ट तर रिअलाईज झाली की ही लास्ट जनरेशन आहे, हा इनोसन्स असणारी, अशा पद्धतीने प्रेम व्यक्त करणारी. आज या जनरेशनमध्ये आपण पूर्ण मनाने सुद्धा कोणासाठी काही केलं तर समोरचा व्यक्ती हा विचार करतो की यार या म्हणजे हिला काहीतरी आपल्याकडनं पाहिजे असेल म्हणून ही आज आपल्यासाठी चांगलं करते आहे. पण तिथे काहीच असं नव्हतं. प्युअर इनोसन्स, प्युअर मोमेंट होता तो. आणि आपण ना ॲक्च्युली इंडिपेंडन्सला अर्निंग समजतो. आज मी कमवते म्हणजे मी इंडिपेंडंट झाली सो कॉल्ड. पण त्या आजी एकट्या असून सुद्धा पूर्ण कंप्लीट आहे. त्या आजींचं आणि माझं सुद्धा कन्व्हर्सेशन खूपदा होतं. त्या आजींना माहीतच आहे की मी इथे जॉबला आहे. तर त्या मला पण खूपदा सांगतात की बेटा तुझी कमाव, तुझी राहा, कोणावर डिपेंड नको राहू. म्हणजे त्या ऑब्व्हियसली त्यांच्या लँग्वेजमध्ये सांगतात की कोणावर डिपेंड नको राहू आणि कोणी कोणाचं नसतं, कोणासाठी कितीही काही केलं तरी कमीच असतं. तर काही नाही, स्वतःसाठी जगायचं, स्वतः मस्त राहायचं आणि एन्जॉय करायचं. असं म्हणजे स्वतःसाठी करायच्या सगळ्या गोष्टी. पहिले तर स्वतःला प्रायोरिटाईज करायचं आणि मग जगाकडे बघायचं. चार लोक वाला ट्रेंड सुरू आहे सध्या. सो ते 4 लोक कोणी नसतात. कदाचित ही लास्ट जनरेशन आहे ज्यांच्याकडे कमी असून सुद्धा ते लोक पूर्ण जगले. आणि दॅट्स हाऊ लाईफ वर्क्स. तुम्हाला कसं वाटलं किंवा तुमचं काय म्हणणं आहे मला नक्की कळवा. आणि अशा काही स्टोरीज असेल तुमच्याजवळ तर मला ते ऐकायला, मला जाणून घ्यायला खरंच खूप छान वाटेल. सो कळवा. बाय.